नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल. माझे नाव विनायक विष्णू धुळे. विषय मराठी. आज आपण इयत्ता 9वीची वनवासी ही कविता अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना डोंगराविषयी माहिती आहे. डोंगर कसे असतात, डोंगर कसे दिसतात, डोंगर किती उंच असतात, किती दाट असतात. डोंगरात मोठमोठी झाडी असतात आणि त्या जंगलात माणूस, पशु, पक्षी, जनावरे हे सगळेच राहत असतात. मात्र जंगलात राहणाऱ्या प्रत्येक सजीवाला कोणाची ना कोणाची ही भीती असते. मात्र मानव हा एक असा प्राणी आहे की तो शहरामध्ये सुद्धा राहू शकतो आणि जंगलात सुद्धा राहत असतो. जंगलात असणाऱ्या मानवाला अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु आदिवासी लोक हे जंगलात राहत असतात आणि त्यांना जंगलाचे राजे म्हणून ओळखले जाते. मानव डोंगरदऱ्यात राहून कशा प्रकारे जीवन जगत आहे, अशाच प्रकारची कविता आज आपण अभ्यासणार आहोत. तर आज आपण कवी तुकाराम धोंडे यांची वनवासी ही कविता अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम आपण कवीचा परिचय करून घेऊया. कवीचे नाव आहे तुकाराम धोंडे. त्यांचा जन्म 1961 मध्ये झाला. त्यांची साहित्यकृती बघूया. तुकाराम धोंडे हे प्रसिद्ध कवी आहेत. विविध साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंकातून कथा व ललित लेखन त्यांनी केलेले आहे. निसर्ग व माणूस हा त्यांच्या लेखनाचा आवडता विषय आहे. तसेच वळीव हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. वनवासी या कवितेची मध्यवर्ती कल्पना पाहूया. वनवासी त्यांचे डोंगरदऱ्यातील जीवन, निसर्गाविषयी प्रेम व त्यातील अतूट नाते यांचे वर्णन प्रस्तुत कवितेतून कवीने केले आहे. वळीव या कविता संग्रहातून प्रस्तुत कविता ही घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी आता कवितेचे वाचन करणार आहे आणि तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्यायचे आहे. चला तर सुरुवात करूया. आम्ही डोंगर राजाची, पोरं कळसू आईची, आम्ही उघडी बोडकी, बाळ परवरा माईची. घेऊ हाताव भाकर, वर भाजीला भोकर, खाऊ खडकाव बसून, देऊ खुशीत ढेकर. खेळू टेकडी भोवती, पळू वाऱ्याच्या संगती, वर पांघरू आभाळ, लोळू पृथ्वीवरती. आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांदार नळीचे, गाव वहाळ पल्याड, आम्ही उंबर माळीचे. बसू सूर्याच्या रुसून, पोहू चंद्राक हसून, बोलू वाजत तिकिंड्याचे, नाचू घोंगडी नचून. डोई आभाळ पेलीत, चालू सिंहाच्या चालीत, हिंडू झाडा कड्यांवरी, बोलू पक्ष्यांच्या बोलीत. आम्ही सस्याच्या वेगानं, जाऊ डोंगर यंगून, हात लावून गंगना, येऊ चांदण्या घेऊन. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही वनवासी या कवितेचे मुखवाचन करायचे आहे. आता सगळ्यांचेच मुखवाचन झाले असेल. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचे तुम्ही उत्तर द्या. वनवासी या कवितेत कवीने कोणाचे
आणि कसे वर्णन केलेले आहे? बरोबर उत्तर सांगितलं आहे तुम्ही. वनवास या कवितेत कवीने डोंगरात राहणाऱ्या मुलं उघडी बोडकी असल्याचे वर्णन कवीने केलेले आहे. आता आपण कवितेला सुरुवात करूया. त्या अगोदर या कवितेत कोणकोणते नवीन शब्द आलेले आहेत ते पाहूया. नंबर 1, डोंगर राजाची म्हणजेच डोंगराची. पोरह म्हणजेच मुलं. कळसू म्हणजेच कळसूबाई. उघडे बोडके म्हणजेच उघडे असलेले किंवा अंगावर वस्त्र नसलेले. परवरा, परवरा ही एक नदी आहे, नदीचे नाव आहे. भोकर ही एक वनस्पती आहे. भाकर म्हणजेच भाकरी. खुशीत म्हणजेच आनंदात. संगत म्हणजेच सोबत. वाघाच्या लवणाचे म्हणजेच जिथे वाघ राहत असतो ती जागा. वांदारनळी म्हणजेच डोंगर पठारावरची जागा. वाजतिकिंड्यांची म्हणजेच आकाशातील 3 नक्षत्रांचा समूह. घोंगडी म्हणजेच मेंढ्यांच्या लोकरीपासून बनवलेली ही घोंगडी असते. सिंह म्हणजेच सिंह आणि यंगून म्हणजेच चढणे. विद्यार्थी मित्रांनो, मी आता कवितेचे गायन करणार आहे. आम्ही डोंगर राजाची, पोरं कळसू आईची. आम्ही उघडी बोडकी, बाळ परवरा माईची. घेऊ हाताव भाकर, वर भाजीला भोकर. खाऊ खडकाव बसून, देऊ खुशीत ढेकर. खेळू टेकडी भवती, पळू वाऱ्याच्या संगती. वर पांघरू आभाळ, लोळू पृथ्वीवरती. आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांदार नळीचे. गाव वहाळ पल्याड, आम्ही उंबर माळीचे. बसू सूर्याचं रुसून, पाहू चंद्राक हसून. बोलू वाजती किंड्यासी, नाचू घोंगडी नेसून. डोई आभाळ पेलीत, चालू सिंहाच्या चालीत. हिंडू झाडाकड्यांवरी, बोलू पक्ष्यांच्या बोलीत. आम्ही सस्याच्या वेगानं, जाऊ डोंगरी येंगून. हात लावून गंगना, येऊ चांदण्या घेऊन. आम्ही डोंगर राजाची, पोरं कळसू आईची. आम्ही उघडी बोडकी, बाळ परवरा माईची. आम्ही उघडी बोडकी, बाळ परवरा माईची. चला तर कवितेला सुरुवात करूया. आम्ही डोंगर राजाची, पोरं कळसू आईची. आम्ही उघडी बोडकी, बाळ परवरा माईची. डोंगर राजाची म्हणजेच डोंगराची. पोरं म्हणजेच मुलं. कळसू म्हणजेच कळसूबाई. कळसूबाई हे एक शिखर आहे. भंडारदरा येथे असलेले सह्याद्रीचे सर्वात उंच शिखर म्हणजेच कळसूबाई. तर या कडव्याचा अर्थ काय आहे हे पाहूया. डोंगर हा आमचा राजा आहे. आम्ही डोंगर राजाची मुलं आहोत. आणि कळसूआईचा शिखराचा परिसर हीच आमची आई आहे. उघडी बोडकी
आम्ही बागडणारी परवरा नदीची बाळं आहोत. कळसुआईच्या डोंगराचा परिसर आणि परवरा नदीचं खोरं हा आमचा राहायचा परिसर आहे. म्हणजेच आमच्या राहण्याची जागा आहे. आणि परवरा नदी हीच आमची आई आहे असे कवी म्हणतो. घेऊ हातावर भाकर, वर भाजीला भोकर, खाऊ खडकावर बसून, देऊ खुशीत ढेकर. भाकर म्हणजेच भाकरी, भोकर ही एक रान वनस्पती आहे. या रान वनस्पतीचा भाजी म्हणून उपयोग केला जातो. खुशीत म्हणजेच आनंदात, खुशीत असणे म्हणजेच आनंदात असणे. तर या ओळींचा अर्थ पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, जंगलामधील मुलांच्या हातात ताट वगैरे असे काहीच नसते. त्यांना ताट नसते. त्यांना हातावरच भाकर आणि त्यावर भाजी घेऊन खायची असते. अशा प्रकारे ते जेवण करत असतात. लेखक म्हणतात, आम्ही हातावरती भाकर घेतो आणि त्यावर भोकरीचा पाला ठेवतो आणि खडकावरती बसून भाकर आनंदाने खाऊन डेकर देतो. खेळू टेकडी भोवती, पळू वाऱ्याच्या संगती, वर पांघरू आभाळ, लोळू पृथ्वीवरती. खेळू म्हणजेच खेळणे, पळू म्हणजेच पळणे, आभाळ म्हणजेच ढग किंवा नभ, आणि संगत म्हणजेच सोबत. तर या ओळींचा अर्थ पाहूया. लेखक कवी असे म्हणतात, आम्ही टेकडी भोवती खेळतो, वाऱ्याबरोबर पळतो, आम्ही आभाळ पांघरतो आणि पृथ्वीवरतीच म्हणजेच जमिनीवरती लोळतो म्हणजेच झोपतो. कवी सांगतात की आम्हाला खेळण्याचे काहीच साहित्य नसते. म्हणजेच आजकालच्या मुलांचा क्रिकेट हा आवडता खेळ आहे. परंतु डोंगरातील मुलांना मात्र चेंडू, बॅट असे काही साहित्य नसते. आम्ही टेकडीभोवती खेळतो, वाऱ्याच्या सोबत पळतो, आम्ही आभाळ पांघरतो आणि माळ रानावर लोळतो म्हणजेच झोपतो. डोंगरातील मुलांना जास्त पांघरायला सुद्धा नसते. म्हणजेच त्यांना कपडे वगैरे हे जास्त नसते आणि त्यांना झोपायला गादीसुद्धा नसते. म्हणून लेखक म्हणतात की आम्ही आभाळ पांघरतो आणि जमिनीवरती लोळतो. येथील मुलं ही अंगणात किंवा माळ रानावर झोपतात. म्हणजे जंगलातील जी मुलं राहतात, जी मुलं आहेत ती माळ रानावरती किंवा अंगणात झोपत असतात. आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांदार नळीचे, गावं वहाळ पल्याड, आम्ही उंबर माळीचे. वाघाच्या लवणाचे म्हणजेच जिथे वाघ राहत असतो ती जागा, आणि वांदार नळी म्हणजेच डोंगर पठारावरची जागा जिथे माकडे मोठ्या प्रमाणात असतात त्याला वांदार नळी असे म्हणतात. वहाळ म्हणजेच ओढे आणि उंबरमाळ म्हणजे जिथे उंबराची मोठमोठी झाडे असतात ते माळरान, त्यालाच उंबरमाळ असे म्हणतात. तर या ओळींचा अर्थ काय सांगितलेला आहे तो बघूया. जिथे वाघ वस्ती करत असतात तिथे आम्ही लवणावर असतो. म्हणजेच काय, तर आम्ही वाघाला सुद्धा घाबरत नाही. माकडांचे वास्तव्य जिथे असते तिथे आम्ही असतो. ओहळाच्या पलीकडे आमचा गाव आहे. उंबराची मोठी झाडे असलेल्या म्हणजेच उंबरमाळावरती आम्ही राहत असतो असे कवी म्हणतो.
पुढचे कडवं बघूया. बसू सूर्याचं रुसून, पोहू चंद्राक हसून, बोलू वाजत तिकिंड्याचे, नाचू घोंगडी नेसून. बसू म्हणजेच बसणे, रुसून म्हणजेच रुसणे आणि वाज तिकिंड्यांची म्हणजेच आकाशातील 3 नक्षत्रांचा जो समूह असतो त्याला वाज तिकिंडे असे म्हणतात. तर कवीने या ओळींचा अर्थ सांगितलेला आहे तो पाहूया. दिवसात आपलेल्या सूर्यावर आम्ही रुसून बसतो, कारण आम्हाला घर नसते. म्हणजेच डोंगरात असणाऱ्या लोकांना सहसा घर वगैरे असे काही नसते, परंतु रात्री चंद्राकडे पाहून हसतो. म्हणजेच रात्र झाली की चंद्र निघतो आणि त्याकडे पाहून आम्ही आनंदाने हसत असतो. रात्री आकाशातील 3 नक्षत्रांची 3 तिकिंड्यांची शोभा बघतो आणि घोंगडी अंगावर घेऊन नाचतो. आम्हाला अंगावर घालायला दुसरे कपडे पण नसतात. म्हणजेच जे माळरानावर किंवा डोंगरात राहत असतात मुलं जे राहत असतात त्यांना जास्त कपडे वगैरे नसतात. जे त्यांचे अंथरूण असते तेच पांघरून तेच त्यांचे कपडे असतात, ते अंगावर घेऊन ते नाचत असतात. पुढचे कडवं बघूया. डोई आभाळ पेलीत, चालू सिंहाच्या चालीत, हिंडू झाडाकड्यावरी, बोलू पक्ष्यांच्या बोलीत. आभाळ पेलीत म्हणजेच आभाळ झेलीत. आभाळ पेलणे म्हणजेच आभाळ झेलणे. सिंह म्हणजेच सिंह. पक्ष्यांच्या बोली म्हणजेच पक्ष्यांचा आवाज. आम्ही डोक्यावर आभाळ पेलवून सिंहाच्या चालीत डौलदार चालत असतो. म्हणजेच आम्ही गरीब आहोत. आम्हाला शहरांसारख्या सुद्धा सोयी सुविधा नाहीत, तर आम्ही आनंदात सुखी समाधानात आहोत. आणि आम्ही डोक्यावर आभाळ पेलवून सूर्याची उष्णता सहन करत सिंहासारखे डौलदार एटीत चालत असतो. झाडांवर चढतो, कड्यांवर चढतो, पक्ष्यांच्या बोलीत बोलत असतो. आम्हाला पक्ष्यांची भाषा ही समजते. विद्यार्थी मित्रांनो, जंगलात राहणाऱ्या मुलांना ही पक्ष्यांची भाषा समजत असते. म्हणजेच पक्ष्यांनी चिवचिव केला तर जे जंगलात मुलं असतात त्यांना त्यांची भाषा ही समजत असते. त्यांची सुखेदुःखे तसेच त्यांचा आनंद हा जंगलात राहणाऱ्या लोकांना समजत असतो. शेवटचा कडवा आहे. आम्ही सस्याच्या वेगानं जाऊ डोंगर यंगून, हात लावून गंगना, येऊ चांदण्या घेऊन. आता सस्याच्या म्हणजेच ससा, वेगानं म्हणजेच गतीनं, यंगून म्हणजेच चढून किंवा यंगून म्हणजेच चढणे आणि गंगन म्हणजेच आकाश. तर कवीने काय सांगितलेले आहे. आम्ही सस्याच्याच गतीने डोंगर चढून जातो. डोंगर चढताना आम्हाला कोणत्याही प्रकारची धाप लागत नाही, म्हणजेच दम लागत नाही. ज्या वेगाने ससा डोंगर चढतो त्याच वेगाने आम्ही सुद्धा चढतो. आकाशाला हात लावून चांदण्या घेऊन येतो. कवी इथे सांगतो की आम्हाला निसर्गात राहायला वेगळाच आनंद मिळतो. म्हणजेच जे लोक जंगलात राहत असतात त्यांना निसर्गात राहण्याचा हा वेगळाच आनंद मिळत असतो. आकाशातील चांदण्या घेऊन येणे म्हणजेच आनंदात राहणे असे इथे कवी सांगत आहे. विद्यार्थी मित्रांनो,
डोंगरातील जी मुलं आहेत किंवा जी लोकं असतात त्यांना सहसा धाप लागत नाहीत. ती सश्याच्या वेगाने सहज डोंगर चढतात. म्हणजेच त्यांच्या धावण्याच्या जो स्पीड राहतो तो खूप असतो. त्यांना शक्यतो थकवा लागत नाही आणि ते डोंगर चढून गगनाला हात लावून चांदण्या घेऊन येतात. म्हणजेच डोंगर चढून आणि जणू काही चांदण्या घेऊन येतात. म्हणजेच त्यांना आनंद होतो. अशा प्रकारे लेखकाने वनवासी ही कविता सांगितलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वनवासी ही कविता समजली असेल असे मी समजतो. सर्वांना वनवासी ही कविता समजली ना? हो. तर मी आता या कवितेवर काही प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नांची तुम्ही उत्तर द्यायची आहेत. प्रश्न पहिला, मुले हातावर काय घेऊन खडकावर बसून खात आहेत? बरोबर उत्तर सांगितलेलं आहे. मुले हातावर भाकर घेऊन खडकावर बसून खात आहेत. प्रश्न दुसरा, बसू सूर्याचं रुसून पहू चंद्राक हसून या काव्यपंक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा. बरोबर उत्तर सांगितलेलं आहे. दुपारी सूर्य तापतो. माळ रानावर हिंडणाऱ्या आदिवासी मुलांना कडक उन्हात खेळावे लागते. उघड्या बोडक्या असलेल्या मुलांना या उन्हाचा त्रास होतो. म्हणून ते सूर्यावर रुसून बसतात. त्या शीतल प्रकाशात आदिवासी मुलांच्या बागडण्याला उधाण येते. म्हणून ते चंद्राकडे बघून आनंदाने हसतात. चंद्र सूर्याशी त्यांचे असलेले अनोखे नाते या ओळीतून स्पष्ट होते. प्रश्न तिसरा आहे, डोई आभाळ पेलीत चालू सिंहाच्या चालीत या पंक्तीतील कवीला अभिप्रेत असलेला अर्थ सांगा. बरोबर उत्तर सांगितलेलं आहे. आदिवासी मुले उघडे बोडके अंगाने माळ रानावर भटकतात, तसेच बागडतात. झाडाकड्यांवर त्यांचा वावर असतो. म्हणजेच ते खेळत असतात. त्यांचे जीवन हे खडतर असते, परंतु त्यांना त्या कष्टमय जीवनाची फिकीर नसते. ऊन, वारा, पाऊस ते मजेने झेलतात. जणू ते माथ्यावर सर्व आभाळ पेलतात. सिंह जंगलाचा राजा असतो. त्याला त्याचा सगळा दरारा हा माळ रानावर म्हणजेच रानावर असतो. म्हणून आदिवासी मुले सिंहाच्या दमदार चालीने चालत सगळी संकटे झेलतात. आदिवासी मुलांच्या चिवट वृत्तीचे व धाडसाचे वर्णन कवीने केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला गृहपाठ देणार आहे. सगळ्यांनी वही आणि पेन घ्या. मी गृहपाठासाठी तुम्हाला प्रश्न देणार आहे. तो तुम्ही वहीत लिहून घ्यायचा आणि उद्याने येताना लिहून आणायचा. सगळ्यांनी वह्या काढल्या? चला तर गृहपाठासाठी प्रश्न घ्या. आदिवासी समाज आणि जंगल यांचे अतूट नाते असते याविषयीचे तुमचे मत हे तुमच्या शब्दात लिहायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वनवासी ही कविता इथे संपले असे मी जाहीर करतो. धन्यवाद.